की या तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या म्हणजे नाशिक, इंदोर, मग तिकडे नलखेडा आणि मग गुवाहाटी, कामाख्या असा सगळा तो प्रवास आहे. या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे फार गंभीर आहे. काही पीडित महिलांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा पीडित महिलांनी सांगितलं, बघा पहिल्यांदा तर त्या असं म्हणाल्या की नाही माझा काही व्यक्तिगत संबंध नाही, परंतु अगदी खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या, खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातांची भाची चाकणकरच्या घरात राहते, खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स तेही मी 2 दिवसात पुढे आणेन. पण या सगळ्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट जी मला काल कळली, मी पीडितांचं नाव इथं डिस्क्लोज करू शकत नाही, पण एका पीडितेने सांगितलं की ताई चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या. त्या तंत्रमंत्र विद्या कशा करतायत तर एक फोटो मी आपल्याला दाखवला पाहिजे, तसे तर खूप फोटो आहेत पण जो ठळक फोटो आहे तो त्याची तारीख सह दाखवते आणि मग पुन्हा पुढे हा फोटो सगळ्यांनी बघितला. आपण सगळ्यांनी हा फोटो सगळ्यांनी बघितला. याचा अर्थ की सरेंडर करणे, की कशा पद्धतीने स्वतःचा सत्सत विवेक हरवून त्या सरेंडर करतात. आता हे सरेंडर करून झाल्यानंतर त्या पुढे काय करतात की या सगळ्यांच्या मध्ये त्या म्हणाल्या की नाही नाही आमचं काय, मला काही देणं घेणंच नाही, मी फक्त ट्रस्टवर होते. हा फोटो काल सगळ्यांनी बघितलेला आहे पण पुन्हा एकदा माध्यमांना दाखवला पाहिजे की हा फोटो हा फक्त ट्रस्टवर असणाऱ्या संचालकाचा फोटो आहे का. या फोटोवरून आम्ही त्यांचे खरातांशी असणारे कौटुंबिक संबंध काय आहेत काय नाही हे त्या